स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा विषय काय आहे. तर बऱ्याच वेळा आपण घरामध्ये दिवा लावतोच, त्याचप्रमाणे धूप करतो आणि त्याच्याचप्रमाणे जर तो दिवा लावायचा असेल किंवा धूप लावायचा असेल तर आपण माचीसने तो दिवा प्रज्वलित करतो किंवा धूप आपण माचीस लावून लावतो. तर मग हे जे पण काही वापरल्यानंतर जे उरतं त्याचं नक्की काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आपण रोज देवपूजा करतो, घरामध्ये धूप दीप लावतो. तर हा धूप लावण्यासाठी किंवा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपण काय वापरतो, तर माचीस वापरतो. आता काही जणांकडे ते इलेक्ट्रिकचं एक लायटर येतं, पण ते प्रत्येकाकडे असेलच असं नाही. तर त्यासाठी आपण माचीस वापरतो. तर अशी ही माचीस ज्याने आपण पवित्र असा दिवा प्रज्वलित करतो, धूप लावतो, तर हे माचीस कुठेही कचऱ्यामध्ये किंवा आपण पाण्यामध्ये किंवा इथे कुठेही कोणाच्या पायाखाली लागेल अशी ती माचीस घरामध्ये कुठेही टाकायची नाहीये. तर मग या माचीसचं काय करायचं, तर आपण एखादा बॉक्स किंवा ना माचीसचाच एवढा मोठा बॉक्स मिळतो, तो रिकामा झाला ना की मी त्याच्यामध्ये ना काय करते, ते सगळे जे पण जळालेले माचीस आहेत ते मी एकत्र करते आणि घरामध्ये कधीतरी आठवड्यातून 2दा किंवा 3दा जर आपण धूप करत असू, खूप मोठा जेव्हा धूप करायचा असेल ना, तेव्हा ना याच काड्या मी त्या धुपामध्ये प्रज्वलित करण्यासाठी वापरते. जेणेकरून काय होतं ना की धूप सुद्धा खूप छान होतो आणि त्या माचीसच्या काड्या तिथे उपयोगी पडतात आणि त्या माचीसच्या काड्यांची पूर्ण त्या धुपामध्ये राख होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाजवळ दिवा प्रज्वलित करतो. तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर काय होतं की आपण तो दिवा 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असं सतत लावतो आणि मग तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ना ती वात छोटी-छोटी होत जाते. तर मग अगदी छोटी वात असेल तर मग तो दिवा काही प्रज्वलित होत नाही आणि मग त्यामुळे आपण काय करतो, ती वात काढतो आणि कुठेतरी कचऱ्यात टाकतो किंवा निर्मल्यामध्ये टाकतो. तर अशी ही वात आहे ना, ती कुठेही कचऱ्यामध्ये तर टाकायची नाहीच आहे. निर्माल्यामध्ये पण टाकायची नाही आहे. कारण मंडळी, तुम्हाला माहीत आहे की आता जे पाण्याचं जे प्रदूषण आहे ते इतकं वाढलंय ना, की हल्ली आपण सगळी मंडळी ना अगदी फुलांपासून, नारळापासून जे पण काही पूजेला जे पण काही आसन वापरतो, ते आसन, वाती, माचीसच्या काड्या हे सगळं काही ना पाण्यामध्ये आपण विसर्जन करतो. पण काही ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये ना त्याचं विघटन होत नाही. जसं फुलांचं आहे तर ठीक आहे, की फुलं जरी पुसली तरी त्याचं काही ठिकाणी त्याचा जेव्हा पाण्याचा निचरा होतो तेव्हा ज्या नदीच्या आजूबाजूला जी पण काही झाडं लावलेली असतात तर ते खत म्हणून उपयोगी पडतं. पण माचीसच्या काड्या या विरघळत नाहीत. जी पण काही दिव्याची वात आहे किंवा आपण जी फुलवात लावू ती विरघळत नाही, माचीसच्या काड्या विरघळत नाहीत. त्याचप्रमाणे जे आसन आपण ह्याच्या खाली टाकतो देव्हाऱ्यामध्ये, जिथे आपण देव मांडतो, तर ते आसन सुद्धा त्याचंही विघटन होत नाही. तर मग त्याच्यापैकीच एक ते म्हणजे काय, तर दिव्याची वात. किंवा आपण जर तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर ती फुलवात येते. तर त्याच्यामध्ये पण काही थोडीशी फुलवात कधी-कधी उरते. तर या फुलवाती सुद्धा आपण काय करायच्या, की धुपामध्ये आपण त्या टाकायच्या आणि जेव्हा आपण धूप जाळतो ना, तेव्हा ही फुलवात किंवा वात आहे ना, ती पूर्णपणे जळून जाते आणि त्याची राख होते व्यवस्थितपणे. त्याच्यामुळे अशा प्रकारे या पवित्र वातीचं किंवा पवित्र फुलवातीचं आपण विघटन करायचं. ते कुठेही आपण कचऱ्यामध्ये किंवा पायाखाली येईल असं किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचं नाहीये. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये देवपूजा केली की साहजिकच आपण धूप लावतो. तर तो आपल्याला गोळीमध्ये सुद्धा मिळतो किंवा आपण उदबत्ती लावतो तर त्याचा सुद्धा अंगारा पडतो. जो धूप लावतो, ती गोळी लावतो, त्याचा सुद्धा अंगारा किंवा राख पडते. तर त्या राखेचं काय करायचं, तर जर उदबत्तीचा अंगारा असेल तर तो आपण आधी स्वतःला लावायचा, थोडासा डबीमध्ये भरून ठेवायचा. कारण जेव्हा आपण पारायण करतो किंवा मोठी मोठी स्तोत्र म्हणतो तर तो अंगारा तितकाच पवित्र असतो. त्यामुळे मग तो अंगारा सुद्धा कुठेही कचऱ्यात टाकायचा नाहीये किंवा आपल्या पायाखाली येईल असं करायचं नाहीये. तर तो छान असा पुडीमध्ये बांधून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण कुठल्या चांगल्या कामासाठी जाऊ, घरातल्या सगळ्या व्यक्तीने तो अंगारा लावला तरी चालणार आहे. किंवा आपलं जे प्यायचं पाणी असतं, त्या प्यायच्या पाण्यामध्ये पण रोज चिमूटभर ती राख टाकून आपण ते पाणी प्यायलं ना, तरी ते आरोग्यासाठी तितकंच उत्तम असतं.
त्याचप्रमाणे आपण आणखीन एक त्याचा उपयोग काय करू शकतो, तर ती राख आपण जमा करून आहे ना, आपल्याकडे जर एक 3-4 झाडं असतील ना, तर त्या झाडांच्या मातीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. जेणेकरून ना झाडांची वाढ खूप चांगली होते. कारण या राखेमध्ये ना कॅल्शियम असतं, जे झाडांना अतिशय उपयुक्त असतं. तर मंडळी, आता तर तुम्हाला कळलं असेल, की आपण जो पण काही दिवा प्रज्वलित करतो किंवा धूप लावतो किंवा उदबत्ती लावतो, तर त्याच्यामधून जे पण काही उरतं, तर त्याचं आपण विघटन कसं करायचं आहे आणि त्यामुळे ना आपण अशाच पद्धतीने हे विघटन करूया, जेणेकरून ना वातावरणात कोणतंही प्रदूषण निर्माण होणार नाही आणि त्याचा अपमान सुद्धा होणार नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.